जय श्री कृष्ण बालमित्रांनो. काल आपण बघितलं की अर्जुनाने द्रौपदीला वनामध्ये मत्स्यभेद करून मत्स्य नेत्रभेद करून जिंकलं. आणि त्यानंतर द्रौपदीला श्रीकृष्णाने आपली सखी मानलं आणि तिला भरभरून आशीर्वाद दिले की तुझं सर्व यादव मंडळ द्रौपदी स्वयंवरानंतर द्वारकेला परतलं. जाताना ते मला म्हणाले होते, या स्वयंवरानंतर माझ्या जीवनातील एका नव्या पर्वाला प्रारंभ होत आहे. भाऊजींनी सांगितलेलं वृत्तांत ऐकताना मला इथे पटून गेलं. आता याचं पुढे नंतर मध्ये काही दिवस गेले आणि श्रींना पंचनंद प्रदेशात जावं लागलं. पांचालराज द्रुपदाकडून प्रेरणा घेऊन की काय न कळे पंचनंदातील पश्चिम मद्र देशाच्या राजा बृहस्सेनानं आपल्या कन्येचं सरोवर मांडलं. तिचं नाव होतं लक्ष्मणा, पण तोच होता द्रौपदीच्या संवरासारखा जलातील प्रतिबिंबाचा वेध घेऊन छतातील मत्स्याचा नेत्रभेद करावा. वाहिक आणि मद्र देश लगतच होते. या स्वयंवराचं आमंत्रणही द्वारकेत येऊन धडकलं. ब्रह्मावर्त, कुरु, जांगल आणि मध्य देश यांना लागून असलेला पंचनंद राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचा होता. वसुदेव बाबांची एक भगिनी श्रुतिकीर्तीदेवी याच प्रदेशात केकयाधिपती महाराज दृष्टकेतू यांना दिलेली होती. मद्राचं राजनगर होतं शाकल्यनगर. केकेयांची राजनगरी होती. गिरजक ही वसली होती. इरावती नदी किनारी शाकलनगरी वसली होती. चंद्रभागा नदी किनारी श्रींच्या गरुडध्वज रथातील त्यांचा आवडता अश्व शैब्य याच प्रदेशातील चंद्रभागा इरावती नद्याच्या खोऱ्यातून दारुकानं शोधून निवडून आणला होता. आणि मग श्री उठले आणि यावेळी ते फारच थोडं बोलले. म्हणाले, माझा प्रिय यादववीर हो, महाराजांची आज्ञा शिरसावद्य मानून मी अवश्य शाकलनगराला जाणार आहे. बलराम दादासह तुम्ही सर्वांनी कसलाही विक्षेप मनी न ठेवता माझ्यासह अवश्य यावं. मी जाणार आहे तो पंचनंदातील संग्रामशील योद्धे डोळ्यासमोर ठेवून एका दूरदृष्टीच्या कार्यासाठी. महाराजांच्या प्रिय भगिनींचा श्रुत कीर्ती आतेचा क्षेम समाचारही मी त्यांच्या चरणी आल्यानंतर अर्पण करील. सुधर्मा सभेच्या यादवांनी सामूहिक पाठिंबा म्हणून एकमुखानं त्यांचा जय जयकार केला. वसुदेव पुत्र द्वारकाधीश समस्त यादव नायक श्रीकृष्ण महाराज जयस्तू जयस्तू करत ते कुठे गेले तर पण जिंकायला रैवर्तक पर्वताचा पायथा धरून मागून पडाव टाकत ते अबुर्द पर्वताच्या पायथ्याशी आले. आणि मत्स्य जनपदाच्या सीमेत मात्र उलट घडलं. श्रींनी उद्धव भाऊजी करवी अमात्यांना आपल्या शिबिरात पाचारण करून त्यांना आज्ञा केली. उद्धवा अमात्यासह उपहाराची 2 तपके भरून दिली आणि शाकल्यनगराहून परतलेल्या अग्रदूतांना खडानखडा वार्ता श्रीसमोर ठेवली. मात्र कन्या लक्ष्मणेच्या स्वयंवराची जय्यत तयारी झाली आहे. या पणात भाग घेण्यासाठी मगधराज जरासंध अंबष्टराजसह येणार आहे. आपल्या 4 बंधूसह धनुर्धर अर्जुनही येणार आहे. आणि श्री पण तिथे गेले. आणि श्रींनी आधीच ठरवलं होतं की द्रौपदी स्वयंवरात जमलेले सगळे जवळजवळ सर्वच राजे आले होते आणि श्रींनी यावेळेस कोणालाच चान्स नाही दिला. सगळ्यात प्रथम ते त्या जलपुरुष त्या जिथे धनुष्यबाण ठेवला होता तिथे गेले आणि त्यांनी तिथे तो बाण उचलला आणि मत्स्यभेद करणार तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. आणि मग तेव्हा परत त्यांनी तो धनुष्यबाण आदराने खाली ठेवला. आपला मोरपंखी मुकुट काढला, त्यातलं मोरपीस त्यांनी तिथे ठेवलं, खाली ठेवलं आणि परत तो मुकुट आपल्या डोक्यात घातला. आणि श्रींनी इंद्रधनुष्य हलकेच खाली ठेवलं. आपल्या मस्तकीचा सुवर्णी किरीट तसाच खाली उतरवला. शनिक मांडीवर टेकवला. त्यांच्या खोबणीतील त्याच प्रिय मोरपीस खोबणीतून हळूवार बाहेर घेतलं. हलकेच ते जलकुंडाच्या काठावर अलगद ठेवून दिलं आणि मुकुट परत धारण केला.
प्रत्यंच्यात आणून त्यांनी सूचीबाण केव्हा चढवला, वक्ष श्वासानं केव्हा भरून घेतलं, सूचीबाणाचं प्रक्षेपण केव्हा केलं, मत्स्यनेत्र भेद अचूक केव्हा व कसा साधला हे कुणालाच काहीही कळलं नाही. मत्स्ययंत्र थांबलं तेव्हा अविरत टाळ्यांचा कडकडाट झाला. पाठोपाठ एकच एक जयनाथ. आर्यवर्तातील सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्धर, शारंगधर, द्वारकाधीश, मद्रकन्या, लक्ष्मणापती, श्रीकृष्ण महाराज जयस्तु जयस्तु असा धुमधुमला आणि हवेत उत्तरीय आणि हात उठवीत असंख्य मद्र देशवासी जलकुंडाकडे अभिनंदनासाठी धावले. त्याच्यामध्ये पांडव पण धावले. त्यांनी पण त्यांचं अभिनंदन केलं आणि इकडे निरोप पाठवला की वहिनी आणखी एका तुमच्या भगिनीसाठी औक्षण करायला तयार राहा. आणि मग तसं उद्धव भाऊजी हसत हसत माझंच मंडल घेताना म्हणाले. आणि हे कळलंच नाही त्यांनी, उद्धव भाऊजींनी जेव्हा ही सगळी माहिती दिली तेव्हा, की श्रींनी आपलं मुकुट का काढलं, कारण त्या पाण्यामध्ये मत्स्याचा पण डोळा दिसत होता आणि दुसरं पण एक डोळा हलत होता. तो कोणता, तर मयूर पिसातील तो डोळा, म्हणून श्रींनी ते मोरपीस काढलं आणि मग मत्स्याचा भेद केला. मोरपिसाचं प्रतिबिंब एकसारखं हिंदोळत फडफडत नेत्रभेदाचा आड येत होतं, म्हणून त्यांनी ते उतरवून नंतर परत आपल्या मोरपिसामध्ये श्रींनी अडवून गेलं नाही. तर अशी स्वयंवर मंडपात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराला सांगितल्याप्रमाणे श्री निघाले आत्याबाई कुंती देवीच्या भेटीसाठी. शाकल नगराच्या सीमेवरून पांडवांच्या शिबिरात आले. बलराम भाऊजी, दोन्ही सेनापती, अमात्य, यशुमान, देवव्रत असे यादववीर होते. आत्याबाई कुंतीदेवी आणि नूतन सूचना द्रौपदीसह श्रींच्या स्वागतासाठी समोर आल्या. पाठीशी वीर पांडवांचं पंचक होतंच. श्रींनी आत्याबाईंच्या क्षेमकुशलाची विचारणा करून त्यांची चरणधूळ मस्तकी घेतली. मद्राच्या चंद्रभागेच्या तीरावरच्या त्या शिबिरात मग पांडव माता सखी यांच्याशी श्रींची विशेष बैठक झाली. त्या बैठकीचा प्रमुख विषय होता तो हस्तिनापूरच्या कुरुराज्यातील पांडवाच्या न्याय अधिकाराचा. हस्तिनापूरचं राज्य वंशपरंपरेनं सम्राट पांडूचं होतं. आपल्याला हे गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की पांडवांचं राज्य हे पांडवांचे वडील होते त्यांचं होतं. पांडू नावाचे राजे होते आणि त्यांचं हे राज्य होतं. पण त्यांना किंदम ऋषींचा शाप झाल्यामुळे त्यांनी वनवास पत्करला आणि वनवासामध्ये हे पाची पांडवांचा कुंती भोज राजाचे इथे असताना दुर्वास ऋषींची खूप सेवा केलेली होती आणि ती सेवा पाहून दुर्वास ऋषींनी तिला पाच वर दिले होते. पंचदेवापासून तिला हे 5 पुत्र झालेले आहेत. पहिला कर्ण आहे. कर्णाला तिने अश्वनदीमध्ये सोडलं होतं कारण की तो लग्नाच्या आधी कौमारी अवस्थेत झाला होता. आणि त्याच्यानंतर हे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे 3 पुत्र झाले. पण तिची जी लहानी पांडूची जी लहानी पत्नी होती मांद्री, तिला भूल नव्हतं आणि म्हणून मग तिने 2 पुत्राचं पाणी तिच्या हातावर सोडलं आणि तिने ते मंत्रून तिला हे नकुल सहदेव हे 2 पुत्र झाले. असे हे 5 पांडव. आणि हे पांडव जेव्हा मोठे झाले आणि जेव्हा पांडुराजा पण या जगाचा निरोप घेऊन गेला तेव्हा ती आपल्या या 5 पांडवासह त्या पर्वतातील, कारण त्या शापामुळे ते वनात राहायला गेले होते पण तो आता शाप पूर्ण झाला होता आणि म्हणून मग ती परत आली हस्तिनापूरला. तेव्हा पितामह भीष्मांनी आणि विदुरांनी तिचं खूप स्वागत केलं आणि त्या पोरांना द्रोणाचार्यांच्या हाती सोपवलं आणि ते द्रोणाचार्याच्या हाती सर्व अस्त्रशस्त्रविद्या शिकत होते. आणि शिकल्यानंतर मग परत त्यांना वारणावतात, आपल्याला तर माहितीच आहे की वारणावतात जाळण्याचा प्रयत्न केला कारण ते होता शकुनी मामा आणि शकुनी मामाला असं वाटत होतं आणि धृतराष्ट्र अंध होता आणि त्याला पुत्रमोह आणि राज्याचा लोभ झाल्यामुळे त्याला असं वाटत होतं की पांडवांनी वनातच राहावं
आणि माझ्या पोरांनीच राज्यावर बसावं, कारण मी मोठा आहे. मी अंध असल्यामुळे मी राज्यकारभार सांभाळू नाही शकलो, पण पांडूच्या शापामुळे मी राजगादीवर बसलो. आता माझा मुलगा पण मोठा आहे आणि तो सुदृढ आहे, त्यांनीच राज्याभिषेक करावा आणि त्यालाच राज्यावर बसवावं. आणि ही मोह आशा त्याला सतत होती. बघल्या तो खूप गोड गोड बोलत होता पांडवांसोबत, कुंती मातेसोबत, आणि आतून त्याचे षडयंत्र चालत होते. ते षडयंत्र म्हणजे शकुनी मामा आणि त्याचे ते मंत्री. तर त्याच्यामध्ये सतर्क राहून विदूर आणि पितामह भीष्मांनी प्रत्येक त्याची वारणा टाकली. तिथून त्यांना सुखरूप सोडलं. त्याच्यानंतर ते ब्राह्मण वेशामध्ये द्रुपदाच्या राज्यातच प्रकट झाले आणि त्यांनी तो पण जिंकला आणि द्रौपदीला स्वयंवरात जिंकून ते परत आले. पण मग आता काय, आता यांना न्याय मिळाला पाहिजे, काहीतरी राज्यकारभार यांच्या हातात आला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण, 5 पांडव सगळे हे हस्तिनापुराला जातात आणि हस्तिनापूरला गेल्यानंतर ते सांगतात की पांडवांवर जो अन्याय झाला आहे ते न्याय देण्यासाठी इथे त्यांना न्याय मिळावा म्हणून सगळी सभा भरवल्या गेली. आणि रात्रभर विदुराच्या घरी यांचं बोलणं झालं आणि कुंती मातेनी पण सांगितलं की कृष्णा, तू म्हणशील तसं आम्हाला मान्य आहे. आणि इकडे शकुनी मामाने पण रात्रभर जागून कुलकत करून ठरवलं की पांडवांना राज्य द्यायचं नाही, हे राज्य आहे फक्त दुर्योधन आणि धृतराष्ट्राचं, कारण त्याला मोह झाला होता. शकुनी मामाचं हे होतं. आणि मग त्यांनी सांगितलं शकुनी मामानी की हे वनात राहिलेले आहे तर यांना खंडवन द्या आणि हे राज्य आहे याला दुर्योधनाचं. आणि मग तरीसुद्धा कृष्णाने शांतपणे, खंडवन म्हणजे इतकं डेंजर वन होतं ते, वाघ, सिंह, सर्प असे, म्हणजे इतकं की तिथं सूर्यकिरणसुद्धा येत नव्हतं, एवढं घनदाट खांडवन होतं. आणि तरी पण श्रीकृष्णाने सांगितलं की ठीक आहे, आम्हाला खंडवन आम्ही स्वीकारतो. आणि मग श्रीकृष्णाच्या पुढे 5 पांडवांनी त्यांनी सांगितलं होते की श्रीकृष्णा, तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे. आणि त्या राजसभेमध्ये यांनी सांगितलं कृष्णाने की श्रुतकीर्ती देवी संतुष्ट झाल्याचा पांडवांसह गिरिजात पोचतात. आणि अशी पांडव कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्या पुढे ते आपण पुढच्या गोष्टीत बघूया.